शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन ही आईसारखी असते आणि कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते निश्चितच मोठं असतं. पण विदर्भामध्ये 2006 ते 2013च्या दरम्यान ज्या प्रकारची फसवणूक आमच्या शेतकरी बंधू भगिनींची झाली ही खरोखर अत्यंत वेदनादायी आहे. ज्यावेळेस हे प्रकरण मी समजून घेतलं त्यावेळी 2006 ते 2013च्या मध्ये थेट खरेदीची योजना आणली आणि या थेट खरेदीमध्ये लोकांकडून ॲफिडेव्हिट घेण्यात आलं की आम्हाला हा भाव मान्य आहे, याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार नाही, प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट मागणार नाही. म्हणजे सर्व प्रकारचे हक्क हे शेतकऱ्यांचे गोठवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आणि हे हक्क गोठवत असताना जर त्यांना वाढीव किंमत देऊन एखाद्या वेळेस हक्क गोठवले असते तर आपण हे मान्य केलं असतं की इन्सेंटिव्ह मिळाला म्हणून आपले हक्क सरेंडर करण्यात आले. परंतु अगदी 80,000 रुपये अशा प्रकारचा भाव, कुणाला 1,00,000 रुपयाचा भाव, अशा प्रकारचा भाव देऊन आणि हे सगळे हक्क गोठवण्याचं काम हे करण्यात आलं.